नमस्कार, मी मनस्वीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर बाप्पा घरी येऊन 2 दिवस झालेले आहेत. आज तिसरा दिवस आहे. पहिला दिवस पुरणपोळीचा होता नैवेद्याचा. दुसरा दिवस मी दाखवलं काल तुमच्यासोबत ते नैवेद्याचं ताट शेअर केलं. तर आजचं काय नैवेद्य असणार आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. म्हटलं एक मिनी व्लॉग बनवूया. पूर्ण मोठे व्लॉग बनवायला टाईम भेटत नाही आहे सध्या. त्यामुळे म्हटलं मिनी व्लॉगमध्ये का होईना पण आपण शेअर करूया. तर ते तुम्हाला थोडक्यात नंतर मी दाखवीनच. बाकी सगळी घरातली कामं माझी आवरलेली आहेत. अंघोळ, देवपूजा, बाकीचं फरशी वगैरे सगळं झालेलं आहे. रांगोळी काढलेली आहे दारामध्ये. छान सगळं आवरलं आहे घरातली कामं. तर फक्त आता मला गोडामध्ये नारळाची बर्फी बनवायची, सॉरी, नारळाच्या वड्या बनवायच्या आहेत. तर तेवढंच बाकी आहे काही ते काम. बाकी सगळी कामं झालेली आहेत. तर तुम्हाला मी थोडक्यात कुकर झालेला आहे, भाजी झालेली आहे आणि मी आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे चपाती चाट. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवलेला आहे. ती कोथिंबीर नेहमीप्रमाणे पाण्यात ठेवलेली आहे कारण माती सगळी खाली बसते. आणि नंतर आल्यानंतर मी बनवणार आहे गरम गरम. पहिलं मी भाजी बनवली आणि नैवेद्यासाठी सेपरेट काढून ठेवली. त्याच्यानंतर मी ग्रेशूचा टिफिन भरला आणि हे आहे खोबरं, ज्याच्या मी ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहे. तर त्यासाठी हे मी काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून आता. तर आरतीवरून आल्यानंतर फक्त मला हे एवढं बनवायचं आणि कपडे धुवायचे, बाकी सगळं झालेलं आहे. तर नंतर तुमच्यासोबत मी नैवेद्याचं ताट नक्की शेअर करेन. तर इथं आम्ही आरती करून आलो आलो होतो आणि मी नाश्ता बनवत होती तोपर्यंत ह्यांनी मला ही मदत केली. खोबरं काढून दिलं त्याच्यामधलं. मला ते बरं पडलं आणि इथं नाश्त्याची तयारी. नारळाच्या वड्या तयार आहेत. कट पण करून घेतलेल्या आहेत मी. इथं केळीची पानं धुवून ठेवलेली आहेत नैवेद्यासाठी. नैवेद्य असं आहे दही भात, दिडग्याची भाजी आणि खोबऱ्याच्या वड्या. हा घरातल्या देवाचा. तर आता हे दोन्ही नैवेद्य मी खाली देऊन येते. सासूबाई आता करतील. स्वयंपाक झाला आहे माझा. भात आमटी झालेली आहे. खाली ठेवलं मी, कुकर गरम आहे म्हणून. इकडे भाजी फ्लॉवरची आणि इथे भाकरी. भांडी पण मी तेव्हाच घासून घेतली, पण आता किचन फक्त क्लीन करायचं आहे. ते मी थोड्या वेळानं करते. मॅडम आमची अभ्यास करत बसली होती. अभ्यास करता करताच मध्येच खेळायला गेली खाली. तर इथे एवढे सारे कपडे आहेत जे मला घडी करून ठेवायचे आहेत. रेशू थोडा वेळ खाली जाऊन आली. मध्ये मध्ये ब्रेक घेते ती अभ्यास करताना. कंटाळा आला की खाली खेळून आली थोडा वेळ. त्याच्यानंतर परत येऊन स्टडीला बसली ती. माझं सगळं आवरून मी इथे माझा ब्लाऊज मी स्टिच केला होता. त्याला हुक वगैरे लावायचे होते, तर ते मी लावत बसली होती. तर असा गेला आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर हे मी पटकन करून घेते. बाय.